Welcome, good afternoon, and let's start our first lecture of this week. That is a perfect competition, and we are going to see how a perfectly competitive firm can gain profits, losses, and they can have normal profits, supernormal profits if they can have, आणि त्यासाठी कशा प्रकारे आपल्याला भरपूर सारे ग्राफ बघता येतील. सो पहिली गोष्ट नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा मी काही विचारीन तुमचे माईक उघडे असले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बरोबर तुमची नोटबुक असली पाहिजे आणि पेन, सो दॅट येणाऱ्या डायग्राम किंवा रिलेटेड असलेली कुठलीही इक्वेशन तुम्ही लिहून घेऊ शकाल. मला वाटतं की इतक्या इंट्रोडक्शन वरती आपण पुढे जाऊ शकतो. आर यू देअर विथ मी? तुम्ही सगळेजण आहात की दुपारची झोप घ्यायचा विचार करताय? येस मॅम आहोत. येस म्हणजे झोपायचा विचार करताय? नो मॅम. हो मॅम. ओके, ठीक आहे. कारण अदरवाईज तुम्ही जर झोपणार असाल तर मी पण झोपणार आहे, लक्षात ठेवा. ज्या क्षणी तुम्ही झोपायला जाल त्या क्षणी मला सांगा, म्हणजे मी पण झोपायला जाईल. ओके, सो लेट स्टार्ट परफेक्ट कॉम्पिटिशन फॉर टुडे. लेट मी गो देअर. सो आपण हे बघितलं होतं की कशा प्रकारे आपण ऑलरेडी प्रॉफिट काढला होता. आपण टोटल रेव्हेन्यू मधनं टोटल कॉस्ट वजा केली होती. आठवतंय तुम्हाला? प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे फॉर्म्युले वापरून टोटल रेव्हेन्यू काढण्यासाठी आपण क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय प्राइस केलं होतं. त्यानंतर टोटल कॉस्ट आपल्याला ऑलरेडी दिलेली होती आणि म्हणून आपण टोटल रेव्हेन्यू मधून म्हणजे आपल्या टोटल इन्कम मधून टोटल कॉस्ट खर्च वजा केलाय. सो इन्कम मधनं आपल्या पैशांमधनं खर्च वजा केला की आपल्याला जो मिळतो तो आपला प्रॉफिट असतो, ज्याचा फॉर्म्युला TR टोटल रेव्हेन्यू मायनस TC टोटल कॉस्ट असा होतो. आणि हे बघण्यासाठी आपण हे बघितलं होतं, इफ अ फर्म इज इन इक्विलिब्रियम वेन इट इज अर्निंग मॅक्झिमम प्रॉफिट्स. फर्म जेव्हा जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवत असते तेव्हा ती इक्विलिब्रियम मध्ये असते. ऍट दिस स्टेट ऑफ इक्विलिब्रियम द फर्म विल नायदर एक्सपांड नॉर कॉन्ट्रॅक्ट इट्स आउटपुट. सो या पॉइंटवर जिथे ती सगळ्यात जास्त प्रॉफिट कमावते त्या पॉइंटपेक्षा कमी पण ती प्रोड्यूस करणार नाही, कमी आणि जास्त पण प्रोड्यूस करणार नाही, म्हणजे ती कॉन्ट्रॅक्ट म्हणजे छोटी पण होणार, छोटं पण प्रोडक्शन करणार नाही आणि एक्सपांड म्हणजे मोठं पण प्रोडक्शन करणार नाही. सो हा जो इक्विलिब्रियम आहे तो आपल्याला ह्या पुढच्या दोन प्रकारे दाखवता येतो. त्यातला पहिला प्रकार आहे टोटल रेव्हेन्यू अँड टोटल कॉस्ट अप्रोच. येतंय लक्षात? पहिला कोणता प्रकार म्हटलं मी? टोटल रेव्हेन्यू रेव्हेन्यू अँड टोटल कॉस्ट अप्रोच. टोटल कॉस्ट अप्रोच. व्हेरी गुड. आणि दुसरा प्रकार आहे मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट अप्रोच. ओके, सो दुसरा कोणता प्रकार आहे? मार्जिनल रेव्हेन्यू अँड मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल रेव्हेन्यू, मार्जिनल कॉस्ट. व्हेरी गुड. सो टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट अप्रोच कसा आहे ते आपण बघणार आहोत. तुमच्या समोर डायग्राम दिसते, मी ती एक्सप्लेन करते. पटापट ते जे साप दिसत आहेत ते काढून घ्या. TRTC. एक्स ऍक्सिसवर आउटपुट दिसतंय, वाय ऍक्सिसवर टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट. सो आपल्याला ह्या दोन प्रकारचे वेगवेगळे ग्राफ दिसत आहेत. त्यातला एक जो ग्राफ आहे जो असा मस्तपैकी वेव सारखा दिसतोय तो आहे TC वाला ग्राफ टोटल कॉस्टचा, आणि जो एक सरळ असा ग्राफ दिसतोय तो आहे टोटल रेव्हेन्यूचा ग्राफ. तुम्ही काढून घेताय तोपर्यंत आपण बघूया त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलंय. अकॉर्डिंग टू TR मायनस TC अप्रोच म्हणजे टोटल रेव्हेन्यू टोटल कॉस्ट अप्रोच, when the difference between total revenue and total cost is maximum, जेव्हा टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट मधला डिफरन्स हा मॅक्झिमम असतो तेव्हा प्रॉफिट इज मॅक्झिमाइज्ड अँड इक्विलिब्रियम पोझिशन इज डिटरमाइंड. त्या पॉइंटवरती इक्विलिब्रियम पोझिशन डिटरमाइन केली जाते. कधी? जेव्हा टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट यांच्यामधला डिफरन्स सगळ्यात जास्त असतो तेव्हा. बरोबर? कारण बघा रेव्हेन्यू आणि कॉस्ट यांच्यामध्ये डिफरन्स असेल ते आपलं इन्कम असतं. थोडक्यात इन्कम इन द सेन्स आपला फायदा असतो तो. सो तो ज्यात तो डिफरन्स सगळ्यात जास्त तो इक्विलिब्रियमचा पॉइंट. तुम्ही काढली ती डायग्राम? Yes, ma'am. Very good. Let's go ahead. Yes, ma'am. Yes. So, as indicated in the diagram, total revenue, TR, is a continuously rising straight line curve starting from the origin. So, TR curve हा सतत वाढणारा O पॉइंट पासून म्हणजे ओरिजिन पासून वाढणारा असा कर्व आहे. इट शोज दॅट प्राइस इज कॉन्स्टंट ॲट ऑल लेवल्स ऑफ आउटपुट
अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. बघा तो इकडे इकडे त्या टीसी कर्व सारखा इकडे इकडे झालेला नाहीये. याचाच अर्थ आपल्याला असं दिसतं प्राइस ऑल द टाइम कॉन्स्टंट आहे. जसं आउटपुट वाढेल तसं टोटल रेव्हेन्यू पण वाढत जाणार आहे. पण याचाच अर्थ तुमची प्राइस ही नेहमी कॉन्स्टंट राहिलेली आहे, कारण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्राइस नेहमी कॉन्स्टंट असते. ओके, दिस कर्व इज अपवर्ड स्लोपिंग ॲज द टोटल रेव्हेन्यू इन्क्रीज विथ अन इन्क्रीज इन द क्वांटिटी सोल्ड. म्हणजे TR हा नेहमी अपवर्ड स्लोपिंग दिसतो, वर जाणारा दिसतो, कारण जसा टोटल रेव्हेन्यू वाढत जातो, कारण नेहमी जेव्हा आउटपुट वाढतं, जास्त आउटपुट सोल्ड केलं की जास्त प्राइस मिळणार, थोडक्यात जास्त इन्कम मिळणार. ओके, द TC कर्व इज अन इन्व्हर्टेड एस शेप्ड कर्व. TC टोटल कॉस्ट हा इन्व्हर्टेड शेप एस शेप म्हणजे उलट्या असलेला एस सारखा शेप कर्व आहे. स्टार्टिंग फ्रॉम अबाव द ओरिजिन, हा कर्व अबाव द ओरिजिन सुरू होतो, 0 पासून सुरू होत नाहीये, बघा वरून चालू झालाय. So it is starting from above the origin. This happens because even at the zero output, the firm has to bear some fixed cost. So जेव्हा झिरो आउटपुट असतं तेव्हा झिरो कॉस्ट नसते, कारण आपण बघितलं होतं फिक्स्ड कॉस्ट काही ना काहीतरी असतातच, जरी आपलं आउटपुट काहीही नसेल तरी, आणि त्यामुळे झिरो असं कधीच कॉस्ट नसते. सो नेहमीच शून्यपेक्षा वरून सुरुवात होते टोटल कॉस्टच्या कर्वची. आणि तो कोणत्या शेपमध्ये असतो सांगू शकाल मला? सांगू शकाल? Inverted. इन्व्हर्टेड एस शेप्ड. कोणता कर्व? Inverted S shape. Inverted S. व्हेरी गुड. दिस हॅपन्स बिकॉज इवन ॲट झिरो. Inverted S shape. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ॲट 2 पॉइंट्स B आणि B1, बघा आता 2 पॉइंट. ॲट 2 पॉइंट्स B अँड B1, या 2 पॉइंटसाठी आता आपल्याला बघायचंय काय सांगितलंय ते. दॅट इज ॲट आउटपुट OQ आणि OQ1. म्हणजे आउटपुट जेव्हा OQ असतं तेव्हा B पॉइंट असतो आणि OQ1 तेव्हा B1 पॉइंट असतो. द फर्म अचीव्स ब्रेक इवन, दॅट इज नो प्रॉफिट नो लॉस. आपण ऑलरेडी ब्रेक इवन अनालिसिस बद्दल लास्ट सेमिस्टरला शिकलो होतो, आठवतंय तुम्हाला? असा पॉइंट जिथे नो प्रॉफिट नो लॉस अशा पॉइंटवर फर्म असते. का सांगा बघा? टोटल कॉस्ट आणि टोटल रेव्हेन्यू हे दोन्ही या पॉइंटवर सेम आहेत, म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स किती असला पाहिजे रे? Zero. करेक्ट. झिरो डिफरन्स असल्यामुळे आपण नो प्रॉफिट नो लॉस झोन मध्ये असतो. पण आता आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट मिळवायचा आहे, बरोबर आहे की नाही? मग आपण म्हणू शकतो B आणि B1 पॉइंट हे ब्रेक इवन पॉइंट्स आहेत, बरोबर. पण बिफोर आउटपुट OQ अँड बियॉन्ड OQ1, द फर्म सफर्स लॉसेस बिकॉज टोटल कॉस्ट इज ग्रेटर दॅन TR. जो कर्व वरती असतो तो कर्व मोठा. सो B पॉइंटच्या मागे बघितलं तर TC कर्व हा मोठा आहे, वरती आहे, ॲज कम्पेअर्ड टू TR कर्व. म्हणजे हा जो आहे ना, हा लॉसचा रिजन आहे. सिमिलरली इकडे बघितलं तर पुन्हा TC कर्व वर आहे B1 पॉइंट नंतर TR पेक्षा, म्हणजे हा पण लॉसचा रिजन आहे. म्हणजे फक्त हाच रिजन आहे जिथे TC कर्व हा TR कर्व पेक्षा लहान आहे. बघितलं तुम्ही? म्हणजे हा जो झोन आहे, हा झोन प्रॉफिट झोन आहे. फक्त याच झोनमध्ये, म्हणजे Q आणि Q1 एवढ्याच झोनमध्ये फर्मला प्रॉफिट मिळू शकतो. ऑब्व्हियसली आता आपल्याला हे शोधून काढायचं आहे की कुठल्या पॉइंटला सगळ्यात जास्त कर्व मिळेल, जास्त प्रॉफिट मिळेल. Between OQ and OQ1, the firm achieves profit because the distance between TR and TC, that is CD and O, that is CD for OQ2 level of output is maximum. सो आपण असं म्हणू शकतो OQ आणि OQ1 मध्ये जर आपण या पॉइंट्स मध्ये बघितलं तर फर्म सगळ्यात जास्त प्रॉफिट अचीव करू शकते, कारण TR आणि TC यांच्यातलं डिस्टन्स सगळ्यात जास्त आहे. आणि त्यातल्या त्यात जर मेजर करायचं झालं तर C आणि D या पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे ते सगळ्यात जास्त आहे. म्हणजेच C पॉइंट पासून सुरुवात करून ही लाईन मी जर खाली आउटपुट वर जोडली तर OQ2 एवढं जे आउटपुट आहे त्या आउटपुट वरती प्रोड्यूस केल्यावर, तेवढं आउटपुट प्रोड्यूस केल्यावर मला सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळणार आहे, सगळ्यात मॅक्झिमम प्रॉफिट मिळणार आहे. अकॉर्डिंग टू TR-TC अप्रोच, द फर्म विल बी
in equilibrium at the point where output is OQ2. तुमच्या लक्षात आलंय मी काय केलं ते, काय सांगितलं ते परत सांगायला हवंय. येस मॅम, परत सांगा एकदा. येस, ओके. सो आता लक्षात घ्या, आपल्याला फिगर मध्ये दोन प्रकारचे कर्व दिसत आहेत, टीआर आणि टीसी. टीआर म्हणजे कुठला कर्व आहे सांग बरं. टीआर कर्वचा फुल फॉर्म काय आहे? टोटल रेव्हेन्यू. Total म्हणजे revenue. करेक्ट, म्हणजे इन्कम. आणि टीसी कर्वचं काय आहे सांगा बरं फुल फॉर्म. टोटल कॉस्ट. Total Correct. cost. म्हणजे आता बघा, लक्षात ठेवा, आता हा जर समजा माझा टीआर कर्व आहे, आणि हा माझा टीसी कर्व आहे. ओके, सो जर माझा टीआर कर्व टीसी कर्व पेक्षा वरती असेल तर माझा रेव्हेन्यू मोठा आहे कॉस्ट पेक्षा. तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजेच हा रिजन रेव्हेन्यू मोठा कॉस्ट पेक्षा, म्हणून प्रॉफिटचा रिजन होतो. ओके, पण हेच जर उलट असेल की माझा टीआर कर्व हा टीसी कर्व पेक्षा लहान आहे, खाली दिसतोय आपल्याला टीसी कर्व पेक्षा, तर तो माझा लॉसचा रिजन होतो. इतकं लक्षात आलं का तुमच्या? टीसी कर्व पेक्षा टीआर कर्व खाली म्हणजे लॉस, टीसी कर्वच्या वरती टीआर कर्व म्हणजे प्रॉफिट. येतंय लक्षात? येस मॅम. येस. सो आता बघा, पॉइंट आपण बघूया की बी आणि B1 या दोन्ही पॉइंट मध्ये आपल्या टीआर कर्वला टीसी कर्व इंटरसेक्ट करतोय. कारण टीआर कर्व आहे अपवर्ड स्लोपिंग आणि टीसी कर्व आहे इन्व्हर्टेड एस शेपचा. बरोबर? सो बी पॉइंट वरती टीआर इज इक्वल टू टीसी होत आहे, कारण ते कर्व एकमेकांना छेदतायत. येत आहे तुमच्या लक्षात? सो टीआर इज इक्वल टू टीसी असा तुम्हाला हे दिसतोय बी आणि B1 पॉइंट वरती. तो आपला ब्रेक इव्हन पॉइंट आहे, आणि बिकॉज आपली कॉस्ट आणि इन्कम असं दोन्ही सेम आहे, आपल्याला कुठच्याही प्रकारचा प्रॉफिट होत नाहीये, कारण जे काही आपण मिळवतोय त्या सगळ्याचाच खर्च होतोय. म्हणजे आपल्याला आता असं शोधून काढलं पाहिजे की बी पॉइंटच्या मागे बघितलं समजा, बघा बी पॉइंटच्या मागे, तर इथे कुठला कर्व वरती आहे रे? हा या रिजन मधला हा जो कर्व आता आपल्याला दिसतोय, हा कुठला कर्व आहे सांगा मला? टीसी की टीआर? TC. करेक्ट, टीसी कर्व. आणि हा त्याच्या खाली म्हणजे टीसी कर्व वरती आहे, बरोबर, टीआर कर्वच्या. मग बघा, टीआर कर्वच्या वरती टीसी कर्व असेल तर आपल्याला या रिजन मध्ये, बीच्या मागच्या या रिजन मध्ये काय होईल? प्रॉफिट की लॉस? करेक्ट. Loss. आता उलट बघूया, Loss. B1 पॉइंटच्या पुढे बघूया. ओके, B1 पॉइंटच्या पुढे आपल्याला काय दिसतंय? टीसी कर्व वर आहे की खाली आहे टीआरच्या? वर वर आहे. आहे. वर आहे. मग टीसी वर वर असेल आहे. टीआरच्या तर प्रॉफिट की लॉस? Profit. टीसी कर्व बघा, टीसी कर्व वर आहे टीआर कर्वच्या, म्हणजे प्रॉफिट की लॉस? Loss. करेक्ट. म्हणजे बीच्या मागे, बिहाइंड द पॉइंट बी अँड बियॉन्ड द पॉइंट B1. B1च्या पुढे, बीच्या मागे आपल्याला लॉसच होणार आहे. म्हणजे जो काही प्रॉफिट होणार आहे तो आपल्याला B to B1 या पॉइंट मध्येच होणार आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे? येस मॅम. Yes, ma'am. येस. आता हाच Yes, बी ma'am. पॉइंट मी काय केला, खाली नेऊन जोडला. सो तो क्यू पॉइंटला जोडला. म्हणजे आपल्याला आपलं जे आउटपुट ठेवायचंय, प्रोडक्शन ठेवायचंय फर्मचं, ते कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सांगा मला? Q. क्यू आणि आणखीन कोणता? कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये असलं पाहिजे सांगा बरं? सुनेनो थोडस लॉजिक. क्यू आणि व्हेरी गुड. क्यू आणि Q1 या दोन पॉइंटच्या मध्ये असायला पाहिजे, तर आपल्याला प्रॉफिट मिळेल. मग तरी आता आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट हवाय, मॅक्झिमम प्रॉफिट हवाय. मग आपल्याला काय करायला लागेल? टीआर आणि टीसी या दोन कर्व मध्ये सगळ्यात जास्त अंतर कुठे ते शोधून काढायला लागेल, आणि ते आपल्याला मिळत आहे CD या लाईन मध्ये. ओके, आता ती थोडीशी झाकली गेलीये खरं तर माझ्या चित्रांखाली, पण येस, ही जी लाईन दिसतेय ती लाईन CD हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे.
म्हणजेच टी आर आणि टी सी यांच्यातला मॅक्झिमम फरक CD एवढा आहे. ओके, मग मी फक्त हाच पॉइंट खाली नेऊन जेव्हा जोडला तेव्हा मला कुठला पॉइंट मिळाला रे? Q2. करेक्ट. Q2. म्हणजे जर मी असं म्हणू Q2, म्हणजे जर समजा माझ्या फर्मने OQ2 म्हणजे एवढं O पासून 0 पासून एवढं आउटपुट बनवलं OQ2, तर मला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. अर्थात ज्या पॉइंटला मला जास्तीत जास्त प्रॉफिट होतो तो पॉइंट माझा कुठला असतो? पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम. येतंय लक्षात? Yes, ma'am. आता लक्षात आलं नक्की हे? Yes. Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. So let's go move forward. To determine the equilibrium level of output, tangent line MN, बघा बरं का, tangent MN जी दिसते ती tangent आहे तुमच्या TC curve ला. Tangent line MN is drawn to the TC curve at point D. D point वरती TC curve च्या tangent line काढले. The maximum point will be at the maximum profit will be at the output OQ2, where the slopes of TR curve equals to the slopes of TC curve. So OQ2 हा असा पॉइंट असेल की ज्या पॉइंट वरती आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट मिळेल आणि तिथेच TR कर्वचा जो स्लोप असेल तो TC कर्वच्या स्लोपच्या अगदी बरोबर असेल, where the tangent to the total cost and total revenue curve are parallel to each other. म्हणजे जर बघितलं हा जो टँजंट ड्रॉ केलाय D पॉइंट वरती, तुमच्या लक्षात येत असेल तर ही जी MN लाईन आहे ती MN लाईन कोणत्या लाईनला पॅरलल आहे का रे? बघा आहे का? येस, TR लाईनला. म्हणजे अशा प्रकार करेक्ट अशा प्रकारचा पॉइंट शोधून काढला D हा पॉइंट की ज्या पॉइंट वरनं काढलेला टँजंट TC कर्वला हा TR पॉइंटला TR लाईनला पॅरलल असेल. म्हणजेच मी असं म्हणू शकते की D पॉइंट हा असा पॉइंट आहे की जिथे मला मॅक्झिमम प्रॉफिट मिळेल. ओके, सो द मॅक्झिमम प्रॉफिट पॉइंट विल बी ॲट दॅट आउटपुट OQ2 वेअर द स्लोप्स ऑफ TR कर्व इक्वल्स द स्लोप ऑफ TC कर्व. आणि याच पॉइंट वरती TR कर्वचा जो स्लोप आहे तो TC कर्वच्या स्लोपच्या अगदी इक्वल असेल. ओके, that is where the tangent to the total cost and total revenue curves are parallel to each other. म्हणजे TR आणि TC चा जो MN tangent आहे ते एकमेकांना पॅरलल असतील. Thus the firm will earn maximum profits when the vertical distance CD between TR and TC is maximum. So CD हे जेव्हा सगळ्यात जास्त असेल तेव्हा फर्म सगळ्यात जास्त प्रॉफिट कमवेल. हे लक्षात येत आहे आता तुमच्या नक्की? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. पुढचं बघूया. दुसरा हा होता आपला जो पहिला वाला अप्रोच होता तो TR-TC वाला, बरोबर. सो TR-TC कर्व्स ऑफ द फर्म अंडर मोनोपॉली हे बघतोय आपण, बरोबर. पण जेव्हा TR सुद्धा म्हणजे मगाशी आपण बघितलं की TR हा अतिशय सरळ जाणारा होता. आताच्या डायग्राम मध्ये बघितलं तर TR कर्व पण असा एस शेप्ड मध्येच दिसतोय, बरोबर ना. As indicated in the figure 1.5, TR curve will rise from origin for some time and then it starts falling towards x-axis. म्हणजे आधी सुरुवात अशीच होईल की TR कर्व वाढत चाललाय पण नंतर मात्र तो पडायला लागेल हळूहळू, कारण आपलं इन्कम हळूहळू कमी होत जातं. TC curve is an inverted S-shaped curve starting from above the origin. This happens because even at the point O, output of the firm has to bear some fixed costs. At 2 points B and B1, same, that is output OQ and OQ1, firm achieve break even, that is no profit no loss region. हा सेम ग्राफ आहे, फक्त त्यातला TR कर्वचा शेप वेगळा आहे, त्यामुळे त्यात काय फरक आहेत हे आपण बघतोय. फक्त जिथे तुम्हाला CD असा टँजंट दिसत होता N ला, तसंच आता आपल्याला TR कर्वला पण टँजंट काढायला लागलाय EF आणि ते दोघं एकमेकांना पॅरलल आहेत. जर तुम्ही बघितलं तर वरती TR कर्वला पण M हा जो पॉइंट आहे त्या पॉइंट वरती टँजंट काढलेला आहे आणि EF हा टँजंट आणि CD हा टँजंट हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्यामुळे पॉइंट M आणि पॉइंट N
या 2 पॉइंट मध्ये जेव्हा TR आणि TC मध्ये मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्या पॉइंट वरती TR आणि TCचा स्लोप पण सेम असणार आहे. म्हणजेच तुम्हाला M आणि N पॉइंट वर सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळणार आहे. आपण वाचूया ते. बिफोर output OQ and beyond OQ1, the firm suffers losses because TC is greater than TR. हे आपण ऑलरेडी बघितलंय जर तुम्हाला आठवत असेल तर. हेच सेम आहे बी आणि B1च्या म्हणजे B1च्या आधी आणि Bच्या आधी आणि B1च्या नंतर तुम्हाला लॉस होणार आहे कारण आपण लॉस रिजन मध्ये आहोत. TC कर्व वरती आहे. फक्त पॉइंट Q आणि Q1 यांच्यामध्येच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे आणि म्हणून तुम्हाला अशी जागा शोधायची जिथे TC आणि TR मधलं डिस्टन्स मॅक्झिमम असेल. बरोबर. आणि म्हणून टू डिटरमाइन द इक्विलिब्रियम लेवल ऑफ आउटपुट टँजंट लाईन EF इज ड्रॉन टू TR कर्व ॲट पॉइंट M. आणि म्हणून आपल्याला शोधण्यासाठी इक्विलिब्रियम लेवल ऑफ आउटपुट आपल्याला TR कर्वला EF हा टँजंट काढायला लागेल पॉइंट M ला आणि TC कर्वला CD हा टँजंट काढायला लागेल पॉइंट N मध्ये. द मॅक्झिमम प्रॉफिट विल बी ॲट द पॉइंट OQ2. मगाशी बघितल्याप्रमाणेच आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉफिट OQ2 याच जागी मिळेल वेअर द स्लोप्स ऑफ TR कर्व इक्वल्स द स्लोप ऑफ TC कर्व. कुठे? OQ2 या पॉइंट वरती TR कर्वचा स्लोप आणि TC कर्वचा स्लोप हे इक्वल असणार आहेत एकमेकांना. where the tangent to the total cost and total revenue are parallel to each other. म्हणजे EF हा tangent आणि CD हा tangent एकमेकांना parallel असणार आहे. Thus, the firm will earn maximum profit when the vertical distance MN between TR and TC is maximum. ही अगदी सेम गोष्ट होती फक्त कर्वचा आकार बदललाय. तुम्हाला हे लक्षात आलंय का रे? भावांनो आणि बहिणीनो, तुम्ही पण माझ्यासारखे झोपायचा प्रयत्न करताय का? विचार करताय का? उत्तर द्या बरं. ओके, सो मी असा विचार करते की तुम्ही झोपलाय. परत सांगा ना मॅम. ओके, कूल. हे चांगलं आहे. मी सांगू शकते परत जर समजा तुम्हाला परत सांगायचं असेल तर. ओके, सो मागची डायग्राम कळली सगळ्यांना जी मागची आपण काढत होतो ती? नक्की? याच्या आधीची आपण काढली होती जेव्हा सरळ TR कर्व होता. ओके, आता एकदम देशी भाषेत समजूया. तुम्ही डायग्राम तुमच्या वहीत माझ्या बरोबर काढा म्हणजे मी तुम्हाला जे सांगते ते लक्षात येईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे TR कर्व 0 पासून सुरू झालाय. बरोबर. आणि TC कर्व मात्र 0 पेक्षा थोडा वरून सुरू झालाय. B पॉइंट आणि B1 पॉइंट हे दोन असे पॉइंट आहेत ज्या पॉइंटला TR आणि TC कर्व एकमेकांना इंटरसेक्ट करतात. म्हणजेच ऍट पॉइंट B आणि B1 TR इज इक्वल टू TC. टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू. मग मला सांगा पॉइंट B ला आणि पॉइंट B1 ला प्रॉफिट किती असेल? कॉस्ट आणि रेव्हेन्यू सेम. सॉरी मला ऐकायला नाही आलं पण प्रॉफिट किती असेल जर समजा कॉस्ट आणि रेव्हेन्यू हे इक्वलच असतील. प्रॉफिटचा थोडासा आवाज कट होतोय सॉरी हा. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो? रेव्हेन्यू मायनस कॉस्ट की नाही. मग मला सांगा रेव्हेन्यू कॉस्ट हे दोन्ही एकत्र सेमच असतील तर रेव्हेन्यू समजा 5 रुपये असेल आणि कॉस्ट पण करेक्ट 5 रुपये नो असेल. प्रॉफिट नो लॉस. येस, तर मग आपल्याला 0 प्रॉफिट होईल. मग जेव्हा आपल्याला 0 प्रॉफिट होत असतो किंवा 0 लॉस होत असतो तेव्हा आपण त्याला कुठला पॉइंट म्हणतो रे? काहीतरी ब्रेक इवन पॉइंट. करेक्ट, ब्रेक इवन पॉइंट, ज्या पॉइंट वरती आपल्याला कुठलाही प्रॉफिट किंवा लॉस होत नाही. मग तसेच B आणि B1 हे आपले ब्रेक इवन पॉइंट आहेत. आता जर ब्रेक इवन पॉइंटच्या डावीकडे B पॉइंटच्या डावीकडे बघितलं फक्त B पॉइंटच्या तर बघा कुठला कर्व वरती दिसतोय? TC की TR? TC. करेक्ट. मग TC वर आहे TC. TR पेक्षा म्हणजे कोण मोठं आहे? TC की TR? TC. करेक्ट, TC. TC मोठा आहे म्हणजे कॉस्ट मोठी आहे. मग कॉस्ट मोठी असल्यावर प्रॉफिट होईल की लॉस? Profit.
कॉस्ट मोठी असल्यावर प्रॉफिट होईल, Loss. Profit. Loss. लॉस होईल. कारण बघा रेव्हेन्यू समजा 5 आहे आणि कॉस्ट समजा 4 असेल तर आपल्याला प्रॉफिट होईल की नाही, तर आपल्याला 1 रुपयाचा प्रॉफिट होईल, बरोबर. पण याच्याच विरुद्ध झालं तर रेव्हेन्यू 4 आणि प्रॉफिट सॉरी कॉस्ट मात्र 5, तर आपल्याला प्रॉफिट होईल का रे? Loss. नाही, लॉस होईल. म्हणजे Loss. -1चा प्रॉफिट होईल, बरोबर. येस, लॉस होईल म्हणजेच निगेटिव्ह प्रॉफिट होईल, बरोबर आहे की नाही. म्हणजेच बी पॉइंटच्या डावीकडे लॉस होतोय. आता B1 पॉइंटच्या पलीकडे बियॉन्ड उजवीकडे बघूया. ओके, कुठला कर्व वर आहे, TC की TR? सांगा बरं, TC की TR कुठला कर्व वर आहे? TC. TC. TC कर्व वर आहे. म्हणजे कॉस्ट TC. मोठी आहे की रेव्हेन्यू मोठा आहे? Cost. कॉस्ट मोठी आहे, Cost. बरोबर. म्हणजे मग कॉस्ट मोठी आहे याचा अर्थ प्रॉफिट की लॉस? Loss. TC. लॉस. Loss. लॉस होईल, लॉस. बघा इकडे बघा, कॉस्ट मोठी आहे आणि प्रॉफिट छोटा आहे, सॉरी रेव्हेन्यू छोटा आहे, मग काय झालं, लॉस झाला ना आपल्याला. तसंच इथे पण होईल. म्हणजे बी पॉइंटच्या डावीकडे आणि B1 पॉइंटच्या उजवीकडे आपल्याला होणार आहे लॉस. आपल्याला आता बघा B to B1 या पॉइंट मध्ये जर विचार केला तर या रिजन मध्ये फक्त TC कर्व वर आहे की TR कर्व वर आहे? फक्त या रिजन मध्ये TR. TR कर्व वर आहे, बरोबर. म्हणजे मग मला सांगा TR मोठा आहे की TC मोठा आहे? TR. मग रेव्हेन्यू TR. मोठा आहे, तर जर रेव्हेन्यू मोठा असेल तर प्रॉफिट की लॉस? Profit. 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 येत आहे लक्षात आता तुमच्या? मग आता आपल्याला Yes, कळलं ma'am. की मला B to B1 रिजन मध्ये हे सगळं काय जे अंड दिसतंय तिथे प्रॉफिट होणार आहे, बरोबर. मग आता मला त्या अंड्यातली अशी मोठ्यात मोठी जागा शोधली पाहिजे की त्यातून मला जास्त जागेत प्रॉफिट मिळेल. मग ते कसं शोधणार? म्हणून मग काय केलं माहितीये का, हा जो TC कर्व आहे ना त्याला एक टँजंट मारला, जो पॉइंट N वरती टँजंट झाला. येत आहे लक्षात? आणि तसाच सेम टँजंट TR कर्व वर पण मारला, ज्याला आपण EF टँजंट म्हटलं, जो M पॉइंट वर आहे. आणि त्याच्यानंतर MN हे अंतर जोडून टाकलं तर आपल्याला कळलं हा सगळ्यात मॅक्झिमम प्रॉफिट मिळेल. जर मी पुन्हा एकदा सांगते हा, TR कर्वला टँजंट मारला EF M पॉइंट मध्ये आणि TC कर्वला टँजंट मारला CD N पॉइंट मध्ये, तर जे डिस्टन्स जोडलं जाईल तो माझा मॅक्झिमम प्रॉफिट असेल. ओके, आणि तोच पॉइंट जर मी जोडला खाली नेऊन आउटपुट म्हणजे एक्स ऍक्सिसला, तर मला कळतं OQ2 हे जे माझं आउटपुट आहे, जेवढं आउटपुट बनेल ते इक्विलिब्रियम लेव्हलचं आउटपुट आहे. कारण OQ2 हे आउटपुट प्रोड्यूस केलं की मला मॅक्झिमम प्रॉफिट मिळणार आहे MN एवढा. येतंय लक्षात तुमच्या? Yes, ma'am. येस आता मॅम. त्यांनी काय म्हटलंय, कधीही जेव्हा तुम्हाला प्रॉफिट शोधायचा असेल तेव्हा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जे 2 पॉइंट तुम्ही जोडता किंवा जे 2 कर्व तुम्ही जोडता TC TR, हे कर्व त्याच पॉइंटला मॅक्झिमम प्रॉफिट देतील जेव्हा त्या पॉइंटला त्यांचा स्लोप इक्वल असेल. सो पॉइंट M आणि पॉइंट N हे जे 2 पॉइंट आहेत, M पॉइंट आहे TR कर्ववरचा, N पॉइंट आहे TC कर्ववरचा, पण त्या पॉइंटला त्या दोघांचेही स्लोप इक्वल आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्या पॉइंट मधून जे टँजंट काढले गेलेत CD आणि EF ते एकमेकांना पॅरलल आहेत. आणि ह्या सगळ्या कंडिशन्स जमून आल्या की ते CD EF एकमेकांना पॅरलल आहेत, पॉइंट M आणि N ह्यांचा स्लोप सेम आहे, आणि मुख्य गोष्ट म्हणजे MN हे सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे TR आणि TC मधलं. म्हणून आपण म्हणू शकतो की OQ2 हे इक्विलिब्रियम लेवल ऑफ आउटपुट आहे आणि आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉफिट तेव्हाच होईल जेव्हा आपण OQ2 एवढं आउटपुट निर्माण करू. येतंय तुमच्या लक्षात नक्की? Yes, ma'am. येस, पुढे जायचं? Yes, ma'am. येस मॅम. व्हेरी गुड. सो जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट देऊन ठेवते म्हणजे मग गडबड होणार नाही.
आपण उद्याला डबल लेक्चर घेणार आहोत. सो तुम्ही तुमची तयारी केली पाहिजे बरं का तशी. आज मी तुम्हाला आपलं सोमवार आहे म्हणून सिंगल लेक्चरची मजा अनुभवायची संधी दिली आहे. नॉट सोमवार, तुमच्यासाठी सोमवार म्हणजे आपलं लेक्चर पहिल्यांदाच असतं आठवड्यात आज म्हणून सोमवार. पण अदरवाईज उद्यापासून मात्र उद्याला आपल्याला 2 लेक्चर घ्यायचे, त्याची तयारी ठेवा हा मनात. सो ओके, लेट्स रीड इट आहे. कोण बरं, मी तुम्हाला अटेंडन्स शीट ऑलरेडी पाठवली आहे, प्लीज अटेंडन्स मार्क करा. आणि ओके, सो मी सांगते कुणाला तरी वाचायला, त्यांनी जरा आता पुढचं वाचा. कोण बरं वाचेल? ओके, मिहीर वाच बरं तू पुढचं, मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट अप्रोच. जरा पटकन वाच बरं. मिहीर झोपतोय घरी हो का? Marginal revenue and marginal cost approach. जागा आहे. A firm is a equilibrium when marginal revenue MR is equal to marginal cost. This approach is called MR to MC approach. हा, MRMC अप्रोच. लक्षात ठेवा, म्हणजे या अप्रोचची पहिली कंडिशन काय, मगाशी आपल्याला कळलं होतं की मॅक्झिमम प्रॉफिट असला पाहिजे. पण या अप्रोचची मार्जिनल रेव्हेन्यू मार्जिनल कॉस्ट अप्रोचची पहिली कंडिशन काय, जर तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये जायचं असेल, मॅक्झिमम प्रॉफिट मिळवायचा असेल, तर तुमचा MR शुड इक्वल टू MC. काय कंडिशन आहे? MR शुड इक्वल टू MC. येत आहे लक्षात? MR शुड इक्वल टू MC. जस्ट अ मिनिट, अटेंडन्स लागत नाही असं कोणीतरी म्हणतंय. नुकपूर, मला वाटतं तुमची लागत नाही अटेंडन्स. नाही लागत आहे. नाही लागत आहे ना. एक सेकंद द्या मला. कदाचित येस, मी चुकून त्याला प्रोटेक्ट केलंय. लागेल आता. एक सेकंद. आता बघा, आता लावा. थँक्यू नुपूर सांगितल्याबद्दल. ओके, सो आता त्याच्यासाठी पहिली कंडिशन बघा. अकॉर्डिंग टू द अरे देवा, प्रेमळच दिसतात हे. अकॉर्डिंग टू द MRMC अप्रोच. वाच बरं मिहीर पुढे. अटेंडन्स लावतोयस का तू? तो मी वाचते. अकॉर्डिंग टू द हा वाच. According to MRMC approach, the firm achieve equilibrium when it satisfy the following two conditions. वाच पुढे. First condition, marginal revenue must be equal to marginal cost. That is marginal revenue is equal to marginal cost. It is necessary condition for the equilibrium of a firm. बरोबर. The second condition, the marginal cost curve should interest the marginal revenue curve from below. This is a sufficient condition. Okay, let's explain a bit about it. So 2 कंडिशन फुलफिल करायला लागतात जेव्हा आपल्याला MRMC चा अप्रोच वापरायचा असतो. त्यातली पहिली कंडिशन काय, मार्जिनल रेव्हेन्यू MR मस्ट बी इक्वल टू MC. सो MR शुड बी इक्वल टू MC. इट इज व्हेरी नेसेसरी कंडिशन. 2 प्रकारच्या कंडिशन असतात, नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन. सो MR इक्वल टू MC असं असणं, इट इज अ नेसेसरी कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ऑफ द फर्म. म्हणजे हे झालंच पाहिजे. ओके. वेअर सेकंड कंडिशन काय आहे, मार्जिनल कॉस्ट कर्व शुड इंटरसेक्ट मार्जिनल रेव्हेन्यू कर्व. मार्जिनल कॉस्टचा जो कर्व असतो, त्या कॉस्ट कर्वने मार्जिनल रेव्हेन्यूच्या कर्वला, MR कर्वला खालून इंटरसेक्ट केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात इंटरसेक्ट करण्याआधी मार्जिनल कॉस्ट ही लहान असली पाहिजे मार्जिनल रेव्हेन्यू पेक्षा. खालची डायग्राम बघितली तर लक्षात येईल. इवन पॉइंट मध्ये जर बघितलं तर इवन पॉइंट मध्ये आधी खालून MC कर्व आलाय आणि मग त्याने MR कर्वला इंटरसेक्ट केलंय. येत आहे लक्षात? सो इवन पॉइंट मध्ये आपल्याला कळतंय MR इज इक्वल टू MC आहे, कारण त्यांनी एकमेकांना इंटरसेक्ट केलंय. ही नेसेसरी कंडिशन फुलफिल झाली. आणि जर तुम्ही बघितलं तर खालून येऊन MC कर्व MR कर्वला कट करतोय, म्हणजे दुसरी कंडिशन जी सफिशियंट कंडिशन आहे ती पण फुलफिल झाली. सो या 2 कंडिशन आपल्याला फुलफिल करायला लागतात इक्विलिब्रियमला पोहोचण्यासाठी. ओके, मिहीर वाच बरं पुढचा पॅरेग्राफ.
marginal cost, marginal revenue, marginal cost curve of a firm under perfect competition. The equilibrium condition for a firm under perfect competition is explained in a figure 1.6. OP is a price prevailing in the market. Marginal revenue and average AR curve is a horizontal straight line parallel to Parallel to? x-axis. हम्म. The MC parallel to x-axis. The MC curve is a U-shaped curve. MC curve is a U-shaped curve. It intersect the marginal cost curve, marginal revenue curve at 2 point. E and E1. बरोबर. सो आता या डायग्राम मध्ये काय आहे ते सांगितलंय, ते काय ते बघूया. ओके, या शेजारच्या डायग्राम मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशन फुलफिल होताना बघायच्या आणि त्या कशा असतील त्या दाखवल्या. ओपी हा जर पॉइंट बघितला, OP10, ही प्राइस आहे जी मार्केटमध्ये नेहमी असते. आपण बघितलंय परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सेम प्राइस सगळ्यांसाठी असते. सो ओपी ही कॉन्स्टंट असणारी प्राइस आहे मार्केटमध्ये. ओके, आणि आपण हेही बघितलं होतं, P = AR असतं. बरोबर. आणि म्हणून, आणि जर आपण तुम्ही बघितलं असेल तर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये AR = MR = P असं असतं. तुम्हाला आठवतात ते चार्ट आपण बघितलेले मागे? येस, हे बघा, प्राइस सगळ्या 10 दिसतात, ऍव्हरेज रेव्हेन्यू सगळे 10 दिसतात, मार्जिनल रेव्हेन्यू पण सगळे 10 दिसतात. बरोबर आहे ना? म्हणजे आपण असं म्हणू शकतो का P = AR = MR? येत आहे लक्षात तुमच्या? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये अगदी सेम तशीच कंडिशन परफेक्ट कॉम्पिटिशनची असल्यामुळे आपल्याला इथे दिसतेय P = AR = MR, आणि म्हणून ती स्ट्रेट लाईन जी दिसतेय ना, ती तुमचा MR = AR चा कर्व आहे. येत आहे लक्षात नक्की? हे येत आहे का सोन्यानो? बर, मी असं म्हणत होते की ही जी लाईन आहे ना, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये तुमची जी प्राइस असते की नाही, ती प्राइस तुमच्या AR म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू आणि MR म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यूशी इक्वल असते, आणि म्हणून त्यांचा सगळ्यांचा मिळून एक स्ट्रेट लाईनचा ग्राफ आलाय. ओके, आता दुसरं बघा काय आहे, तो हॉरिझॉन्टल आहे, स्ट्रेट लाईन आहे आणि एक्स ऍक्सिसशी पॅरलल आहे. बरोबर आहे. नंतर MC कर्व हा यू शेप्ड आहे. बघा बरं, यू शेप दिसतोय ना हा MC कर्व? हा यू शेप्ड MC कर्व आहे, आणि तुम्ही बघू येस, आणि तुम्ही बघू शकताय की तो MR कर्वला 2 पॉइंट मध्ये कट करतोय, E आणि E1. म्हणजे आतापर्यंत आपल्याला हे कळलंय की MC कर्व 2 पॉइंट मध्ये कट करतोय, E आणि E1. द फर्स्ट इक्विलिब्रियम पॉइंट E सॅटिस्फाईज द फर्स्ट कंडिशन. हा E जो पॉइंट आहे त्यात आपली फक्त ही कंडिशन फुलफिल होते की हे दोघं एकमेकांना इंटरसेक्ट असले पाहिजेत, MR = MC. पण दुसरी कंडिशन होत नाही, कारण MC कर्व इथून वरून इंटरसेक्ट करतोय, आपल्याला त्याने खालून इंटरसेक्ट करायला हवं MR कर्वला. म्हणजेच आपल्याला असं, बट इट डज नॉट सॅटिस्फाय द सेकंड कंडिशन, MC कर्व शुड इंटरसेक्ट then the MR curve from below. It would produce OQ units, so this is not equilibrium point. So OQ units आणि E हा काही इक्विलिब्रियम पॉइंट नाहीये, कारण दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या नाही, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की E1 हाच इक्विलिब्रियम पॉइंट आहे, कारण MC कर्व खालून कट झालाय, म्हणजे आपली दुसरी कंडिशन पण फुलफिल झाली आहे, आणि पहिली कंडिशन तर ऑलरेडी फुलफिल झाली आहे की MC = MR. येत आहे तुमच्या लक्षात? आणि फक्त OQ1 याच पॉइंटला आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट मिळेल आणि आपली फर्म म्हणजे चांगल्या कंडिशन मध्ये असेल. सो E1 हा आपला मॅक्झिमम प्रॉफिट देणारा इक्विलिब्रियम पॉइंट आहे. येत आहे लक्षात तुमच्या? Yes, ma'am. व्हेरी गुड. सो आणि ऍक्च्युली हा आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट नाही देणार आहे, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, इक्विलिब्रियम पॉइंट असला तरी तुम्ही बघा प्राइस आणि रेव्हेन्यू हे दोन्ही सेमच आहेत, म्हणजे हा ब्रेक इव्हन पॉइंट झाल्यासारखा झालाय. आपल्याला या पॉइंट वरती प्रॉफिट मिळणार नाही, हा ब्रेक इव्हन पॉइंट आहे. इथूनच पुढे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सुरुवात करूया. इथून पुढे